यस अजित ठरतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस अजित, क्रुशियल मॅच होती. कसं वाटतं या एक बॉल दोन बॉल 10ची गरज असताना तू ग्राउंडवर होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुठेतरी मनामधून काय अपेक्षा होती? होतं थोडंसं प्रेशर, पावसामुळे थोडं विकेट फास्ट आहे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल चांगला स्किट होत होता, पण आम्ही जिंकलो, त्यातच आम्ही खुश आहे. यस अभिनंदन पुढील राऊंडसाठी. आणि लगेच 2 मॅच नंतर आपली मॅच असेल, कुठेही जाऊ नका. 2 मॅच नंतर लगेच आपली मॅच असेल. चला मॅचला सुरुवात करा. पंच लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. तर जाऊया मैदानामध्ये. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी विरुद्ध श्री 11 पाडेवाडी. आणि पहिलं षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक संतोष चव्हाण. सामना करेल तुषार शिवमारे. पहिला चेंडू, तेच तर्रार चेंडू, फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? महादेवने थांबवलंय आणि पहिला चेंडू फेस करत असताना तुषारने जोरकस असा फटका लगावला होता. त्यानंतर एक धाव घेण्यात यश मिळालं तुषारला. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय महादेव कदम. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असताना आपल्या खेळाची आवड पुरेपूर. मोठा फटका सजवलाय महादेवच्या बॅट मधून, पण पावसाळी क्रिकेट कशाला म्हटलं जातं ना, तर हेच. चेंडू आडलाय, कुठेतरी गवताचा व्यत्यय आला आणि चेंडू चौकाराच्या दिशेने सीमारेषा पार झाला असता, पण कुठेतरी गवतामुळे. त्यानंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं महादेव यांना. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. चेक या स्पर्धेचं एक आगळं वेगळं नियोजन आयोजन म्हणजेच इथे खेळणाऱ्या प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाणार आहे. यस धोंडेवाडी संघाच्या संघनायकाचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. धोंडेवाडी संघाचे संघनायक तेजस सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला. तो एक स्टार खेळाडू आहेत जीसीसी स्पोर्ट्स धोंडेवाडी संघाचे. आणि त्याचनंतर केसीसी स्पोर्ट्स कर्नावड संघाचे संतोष मोरे सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. हार्डलक बॅडलक थोडा करता मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नेली आणि एकाच भागातील 2 टॉपेज कुठेतरी कॅचच्या संधी. पाहूया काय घडतंय. आणि तुला ना मला आणि धरणीला चेंडू गेला. कुठेतरी कॅचेटचा कॉल होता, विकेट किपरचा कॉल होता, मात्र गोलंदाजाने कुठेतरी चुकी केली. गोलंदाजाची चुकी आणि गोलंदाज यष्टी रक्षकावर कुठेतरी नाराज होतोय. डीडी सर, पाहायला गेलं ना कॅच कोणाचा उडला होता तर महादेव कदम. संतोषला माहिती होतं ही कॅच महत्वपूर्ण आहे, कारण ही विकेट हा जर फलंदाज बाद झाला ना तर कुठेतरी 50% हा सामना आपण आपल्या खिशामध्ये घालू शकतो. म्हणूनच संतोषने जीवाच्या आकांताने तो झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी अपयश आलं संतोषला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती संतोष, पुन्हा झेल उडलाय. क्षेत्ररक्षक आहे, जी चुकी केली होती ना यष्टी रक्षकाने त्या चुकीची भरपाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय यष्टी रक्षक. आणि मोठा मासा गळायला लागलाय. महादेव कदम माही बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी संतोष चव्हाण, मॅन फ्रॉम पाडेवाडी श्री 11 संघाकडून खेळत असताना. या गणेश सर आधीच्या मॅचवर जीवदान मिळालं होतं, मात्र त्या जीवदानाचा पुरेपूर असा फायदा महादेव कदमला करता आलेला आहे. आणि यष्टी रक्षक स्वतः कर्णधार आहेत. आणि काय सुरेख असा झेल आणि महत्वाची विकेट होती. याआधी संतोषची चुकी होती, नाहीतर या आधीच्याच चेंडूवर महादेव कदम यांना परतावं लागलं असतं. अनिल नवीन फलंदाज कॅप्टन आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आता रंगताना पाहायला मिळणार. यष्टी रक्षकाकडून येऊन काहीतरी कान मंत्र दिलाय.
डीडी सर, ज्या आकांताने संतोषने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता ना, तदनंतर तो आकांताने त्या गोलंदाजीमध्ये दाखवला आणि महादेवला तंबूच्या आश्रयाला परत पाठवले. पुन्हा एकदा सज्ज होते संतोष चव्हाण. पुन्हा अनिलच्या बॅटमधून मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, अंदाज चुकलाय, पण काय झेल, वन हँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळाला. काय झेल झाला. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट, 2 फलंदाज. संघाचा पुन्हा एकदा एक हरवणारी मेन बॅट्समन, मेन फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. अनिल धुमाळ बॅक टू द पवेलियन. गायकवाड, क्षमा करा, अनिल गायकवाड बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी, संतोष चव्हाण टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय. आणि तसेच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अनिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय अजय. डीडी सर म्हटलं होतं ना, एक क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये आजची पहिली हॅट्रिक होणार का? संतोष चव्हाण ऑन हॅट्रिक. विकेटचे हॅट्रिक घडवणार का संतोष चव्हाण? काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती महादेवला परत पाठवलं. दुसऱ्या चेंडूवरती अनिल गायकवाडला तंबूत परत पाठवलं. तिसरा चेंडू घेऊन येतोय. सन्मान दिलाय. हॅट्रिकचा चान्स घेऊन दिला नाहीये. अजयला माहितीये मोठा फटका मारण्याची गरज नाहीये. काय गोलंदाजी. संतोष चव्हाण टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय. मोठे मासे गळाला लावले 2. अनिल गायकवाड आणि महादेव कदम तंबूत बॅक टू द पवेलियन पाठवलंय. पहिलं षटक हाताळत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या संतोषने आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती बदल होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल आता. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद पाटील, मॅन फ्रॉम पाडेवाडी, अंडर 22 चा एक खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती तुषार शिवमारे. पहिला चेंडू हातात असताना घोषांकित क्षेत्रात चेंडू गेला. पुन्हा एकदा तुषार शिवमारे. काय गोलंदाजी. आज जरी खेळाडू कमी असले ना तरी आम्ही आज आमचा 100% देणार. श्री 11 पाडेवाडी संघाचे, गुप्पवळे कदमवाडी संघाचे 3 मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. तुषार शिवमारे, महादेव कदम आणि अनिल गायकवाड. काय गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. संतोष चव्हाणने कुठेतरी आपल्या संघाला फ्रंट फुटला नेऊन ठेवलंय. पहिलं षटक हात असताना 4 फक्त धावा खर्च केल्या आणि 2 मोठे मासे गळाला लावले. तदनंतर तुषार शिवमारेची विकेट घेतली, बाद केलाय हर्षद पाटील. काय गोलंदाजी. अंडर 22 चा हा खेळाडू हर्षद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि तुषार शिवमारेची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय साईराज कदम. सनीराज कदमच्या बॅट मधून आलाय आजचा हा पहिला षटकार. चालू सामन्यातील पहिला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. जी कामगिरी तुषार शिवमारे, महादेव कदम आणि अनिल गायकवाड करताना पाहायला मिळतात ना आपल्याला या मैदानामध्ये, तीच कामगिरी साईराज कदम आज मैदानात पार पाडताना पाहायला मिळतोय कदमवाडी संघाकडून. उपवळे कदमवाडी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज हर्षद पाटील.
सामना करेल साईराज कदम. निर्धाव चेंडूची सांगता, काय गोलंदाजी राहिली. जरी एक मोठा फटका सजला गेला असला तरी कुठेतरी तुला मी डॉट डिलिव्हरीज करू शकतो. निर्धाव चेंडूची सांगता मी तुला करू शकतो असं सांगताना पाहायला मिळतो हर्षद. पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त चेंडू धावफलक जाऊन पोहोचतंय ते 12 या आकड्यावरती. वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. पंचांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 चं उल्लंघन हर्षद पाटील यांच्याकडून. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 13 या आकड्यावरती. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. पहिले 3 चेंडू 4 चेंडू हाताळत असताना चांगल्या रीतीने यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना, असा परफेक्ट यॉर्कर हर्षद पाटील याच्या गोलंदाजीच्या ताफ्यातून आला आणि साईराज कदमला तंबूच्या आश्रयाला परत जावं लागेल. काय सामना पाहायला मिळतोय. संतोष चव्हाण, आज आमच्याकडे जरी खेळाडू कमी असले ना तरी आम्ही आशा सोडली नाहीये. आमच्या ती ताकद आहे, आमच्या गोलंदाजीमध्ये ती धमक आहे आणि ती आम्ही या मैदानामध्ये दाखवणारच असा मनसुबा घेऊन संतोष चव्हाण आपल्या संघाला घेऊन या मैदानामध्ये उतरलाय. शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. हर्षद पाटील सामना करेल तो राज पाटील. हो मी आपलाच आहे, यातलाच आहे. डावकुऱ्या फळीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राज पाटील. राज पाटील यांचा विचार करायचा झाला ना, प्रत्येक आयोजनामध्ये आपल्याला स्कोररची भूमिका निभावताना पाहायला मिळतात राज पाटील आणि योगदान राहतं प्रत्येक आयोजनामध्ये. कोणत्याही गावचं जरी आयोजन असलं ना तरी त्या आयोजनामध्ये एक स्कोररची भूमिका निभावताना आपल्याला राज पाटील नेहमी पाहायला मिळतात. काय सामना पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हर्षद पाटील. फटका सजवलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्राच्या दिशेने गेला होता पण पाण्याच्या व्यत्ययामुळे अडला. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं राजला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन येते तो. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बदल होताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक पहिलं संघासाठी. तिसरं षटक घेऊन आलाय विवेक. दिशाहीन गोलंदाजी. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न केला पण शरीरापासून कुठेतरी लांब ठेवला. यष्टीरक्षक कान मंत्र देताना पाहायला मिळतोय. ज्याने दुसरं षटक हाताळलं हर्षद पाटील. धावफलकाला चालना मिळते. धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 15 या आकड्यावरती. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न विवेक यांच्या गोलंदाजीवरती राज यांचा पण तो फसतोय. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली होती पण ती चुकी सावरून घेतली हर्षद पाटील याने त्वरित आणि निर्धाव चेंडूची सांगता केली विवेक याने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विवेक. पुन्हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आज संतोष चव्हाणने संघाला टॉनिक दिले की काय. संतोष चव्हाण यष्टीरक्षकाला सांगतायत शांतता, मन शांत ठेव, डोकं शांत ठेव. कुठेतरी आपल्याला या सामन्यामध्ये इन मध्ये राहायचंय.
पुन्हा एकदा विवेक यांच्या चेंडूवरती राज पाटील, काय फटका सजवलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना आपल्या समोर येणार आहे रांजणवाडी विरुद्ध ओरोशी 11. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांचे संघनायक आपण मैदानामध्ये हजर असाल तर इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस घेतला जाईल. तर जाऊया सामन्यामध्ये. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी विवेक चुकी करतोय. वाईट +1 च्या स्वरूपात 2 धावा संघाच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतील. तेवीस धावा धावसंख्येवर आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी केली होती आणि आता मात्र अजून तशीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. कुठेतरी विवेकला, संतोषला कुठेतरी जाऊन चर्चासत्र करावं लागेल, गोलंदाजावर चर्चासत्र करावं लागेल आणि नक्कीच बाउंड्रीवरून संतोष आपल्या गोलंदाजाचं मनोबल वाढवताना पाहायला मिळतोय. गणेश सर, पाहिलं तर गोलंदाजाकडे क्षमता आहे, आतमध्ये चेंडू जर वळवला तर नक्कीच हलक्यात टोलला कुठेतरी 1 धाव पूर्ण. हे पहा, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही तर मजा आहे. आणि तेजस आज आपल्या संघाला प्रोत्साहित करताना कदमवाडी उपवळे संघाचा एक लकी चॅम्प म्हणून मानला जाणारा खेळाडू तेजस कदम आपण पाहतोय, संघाला गायडन्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला संतोष, जराशी घाई करा कारण आपल्याकडे वेळ आपला आज थोडासा अर्धा तास लेट झालाय सुरुवात, त्यामुळे थोडीशी घाई करा. याचा अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघ आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचा. यस पंचांचा इशारा येतोय, कोळी सरांचा. इट्स अ वाईट बॉल. योगेश कोळी सर आणि मडवी सर आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आमचे चिंबोरी अंपायर, कुठेतरी चिंबोरी अंपायरची कमी येते. वाईट +1 अशा 2 धावा. यस पंचांचा इशारा पुन्हा एकदा. आणि आज जर चिंबोरी अंपायर आमचा हे पाहत असेल तर आज नक्कीच चिंबोरी पकडायला गेलेत आज आमचे चिंबोरी अंपायर विनोद भगत सर. देवाला गेलेत, माफ करा. यस, देवधर्माचा देखील त्यांना भरपूर असा नाद आहे आमचे चिंबोरी अंपायर विनोद भगत सर. आज त्यांची कुठेतरी कमी आम्हाला भासते. मात्र योगेश कोळी सर त्यांची जागा आज भरून काढताना पाहायला मिळतात. आणि यस खेळाडू मात्र आउट आहे, पंचांचा इशारा येतोय. ओ युटी आउट. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात जा. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. 28. महादेव कदम कुठेतरी स्वस्तात बाद झाले, त्यानंतर अनिल स्वस्तात बाद झाला. संतोष नक्कीच खुश असेल, आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर नक्कीच खुश असेल. डीडी सर, पाहायला गेलं ना, जर विवेकच्या या षटकामध्ये वाईड्स आणि नो जर आले नसते तर कुठेतरी 14 धावा खर्च केल्या विवेकने. यस, आज जर पाहिलं तर गवळेवाडी संघाचे स्टार खेळाडू सुनील गवळी सर आज आमच्या समवेत बसून मॅचचा आनंद घेताना, तसेच अमोलदादा देखील बाउंड्री रायडरच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळत आहेत. डीडी सर, यालाच महत्व आहे, कारण आपला आयोजन असताना आपला 100% देणं. तसं अंकुश गिरी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आणि जिथे तुषार गोलंदाजी आधीच्या गोलंदाजाने सुरुवात केली होती तशीच काहीतरी सुरुवात अंकुश या गोलंदाजाने देखील करताना पाहायला मिळतोय. विवेकने कुठेतरी चुकी केली होती, ते चुका सुधाराव्या लागतील अंकुश या गोलंदाजाला. सर अंकुशला जर पाहिलं ना तर संतोषकडून कुठेतरी चूक झाली, अंकुश नाराज असेल, संतोषवर कुठेतरी माफी मागतोय संतोष, चुकी झाली.
अरे कारण या आधीच्या महादेवची कॅच सुटली होती तेव्हा देखील हीच रिॲक्शन संतोष यांची पाहायला मिळाली होती. डीडी सर, स्वतःची चुकी मान्य करणं हेच खूप महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला संतोषकडून पाहायला मिळते. फटका सजवला आहे, क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघ्याची भूमिका निभावेल क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला, मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. कमबॅक केलाय मात्र पंचांचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. सर अंकुश बद्दल बोलायचं झालं ना तर अंकुश आणि मी आम्ही जवळजवळ लहानपणापासून आम्ही एकत्र क्रिकेट खेळताना आम्ही पाहायला मिळते. कुर्ल्याला शिवाजी मैदान म्हणून आहे, त्या मैदानावर अंकुश अनेक वर्ष सराव करताना आमच्याबरोबर सराव करताना त्याला पाहिलं होतं आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये तेज तरार धार आत्ताच नाही तर पहिल्यापासूनच आहे. चुनाभट्टीमध्ये शिवाजी मैदान जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर अंकुश आणि आम्ही लहानपणापासून सराव करत होतो, तेव्हापासून अंकुश आणि आमची ओळख. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं ना डीडी सर, पंचांनी कोणताही निर्णय दिला नव्हता, पण राज पाटील यांनी स्वतःला माहिती होतं आपल्या बॅटची कडा झाली आहे म्हणून राज पाटील यांनी मैदान सोडलं. यालाच खेळाडू वृत्ती म्हटलं जातं. जरी राज पाटील यांना माहिती होतं माझ्या बॅटमधून मोठे फटके सचतायत, पण कुठेतरी खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे आणि तीच खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली कदमवाडी संघाचे राज पाटील यांच्याकडून. चेक ही आहे खेळाडू वृत्ती. याच अशाच प्रकारे काहीतरी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर सर हे देखील पंचांच्या इशाऱ्याचे कधी आऊट द्यायचा विचार करत नव्हते. त्यावेळेस त्यांच्या बॅटला ब्रश झाला असेल त्यावेळेस ते स्वतःहून बाहेर यायचे आणि तसंच काहीतरी राज पाटील यांनी देखील दाखवलं, खेळाडू वृत्ती दाखवली. अशी खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे आणि सुरेख अशी गोलंदाजी. अंकुश बद्दल चेतन भाऊ बोलायचं झालं तर लहानपणापासून आम्ही दोघे एकत्र सराव करताना त्याला पाहिलंय आणि त्याच्या गोलंदाजीमधील तेज तरारपणा आत्ताच नाही तर पहिल्यापासून आम्ही पाहतोय. आणि मासळी बाजाराची जी लीग होते त्या लीगमध्ये देखील अंकुश खेळताना पाहायला मिळतो. खेळाडू आलाय, गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत विजय मामा यांच्या बॅटमधून 2 धावा या ठिकाणी अर्जित झाल्या. त्यांनी 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढून पोहोचतीये 38. 38 धावा आणि आतापर्यंत 6 विकेट आतापर्यंत गेलेत आणि पुन्हा एकदा रनआउटची संधी मात्र होती आणि सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये विजय मामा पोहोचलेत आणि 39 धावा झाल्यात आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला महादेव दादा लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. येस टॉस साठी या. येस टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघ या ठिकाणी बसलेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी विरुद्ध ओरोशी 11 ओरोशी. तर जाऊया या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण होताना पाहूया. चेतन पाटील यांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चेक आपण जर पाहिलं तर KSK मधील नंबर 2 चा संघ उरोशी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा संघ तो म्हणजेच आपण पाहू शकतो अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी हा संघ पाहतोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला उरोशी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी स्वीकारलाय. KSK मधील एक नामवंत संघ जावळी मधील एक नामवंत संघ उरोशी संघ एक नामवंत संघ आहे आणि सुरेख असा संघ आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वरोशी बी म्हणजेच वरोशी ब हा संघ आहे. ए आणि बी अशा 2 संघ आहेत त्यामुळे कुठेतरी आम्ही कन्फ्यूज झालो आणि नक्कीच येस लगेच उरोशी संघाच्या संघनायकाचा आपण या ठिकाणी वेगळं नियोजन म्हणजेच प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या संघनायक उरोशी संघाचे संघनायक या आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय आणि याच अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघ आपण देखील या आपला कर्णधार देखील पाठवा. आपल्या संघनायकाचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाणार आहे. लगेच आपला कर्णधार पाठवा कारण या स्पर्धेचं एक आगळं वेगळं नियोजन म्हणजेच आपण पाहतोय की प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. उरोशी ब च्या
संघनायकाचा या ठिकाणी यथोचित सन्मान झाला. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी सतीशी लाड सर आपला कर्णधार पाठवा लगेच. संतोष पाटील आपणास विनंती असेल आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण संतोष चव्हाण क्षेत्ररक्षण सजवून झालेलं आहे. वेळ आणि व्यत्यय कोणताही येऊ नये, कुठेतरी आपला वेळ वाया जाऊ नये या आयोजनामध्ये आपण आपलं बस चला लगेच फलंदाज पाठवायचा. आणि आता आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. संतोष हर्षद आणि संतोष ही जोडी 40 रनाचा पाठलाग करायचा. हर्षद आणि संतोष ही जोडी कर्णधार आणि उपकर्णधाराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती म्हणजेच श्री 11 पाडेवाडी या संघाकडून 39 धावा झाले. 40 धावांचं लक्ष असेल आणि गोलंदाजी मार्कवर महादेव कदम आपल्याला पाहायला मिळतात. आपण टीव्ही स्क्रीनवर थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ चेतन पाटील यांची स्माईल आपण पाहिली. एक धाव काढली आहे. यांना देखील माहिती आहे, संतोषला देखील माहिती आहे की ही ओव्हर आपल्याला सांभाळून खेळायची, यानंतर आपण स्कोर करू शकतो. जसं म्हटलात ना डीडी सर, संतोषला सुद्धा ज्ञात आहे की पहिलं षटक हाताळत असताना महादेव कदमचं षटकामध्ये आपण कुठेतरी सांभाळून फलंदाजी केली पाहिजे. विकेट्स ठेवून हातामध्ये कुठेतरी फलंदाजी केली पाहिजे. आणि तसंच कुठेतरी संतोष आपल्याला दिसतोय फलंदाजी करताना, सन्मान देताना पाहायला मिळतोय. हर्षद जरा वायडीश उभं राहा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती महादेव कदम प्लेसमेंट केले संतोषने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? आणि पंचांचा इशारा येतो. गोशांकित क्षेत्रात चेंडू गेला. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा उपकर्णधार संतोष चव्हाण. नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षद पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती महादेव कदम. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. बॅटची कडा घेतलीये पण कुठेतरी यष्टी रक्षकाकडून चुकी झाली. तेच तर्रार गोलंदाजी, त्याच गोलंदाजीवरती बॅटची कडा घेऊन चेंडू गोशांकित क्षेत्रात गेला आणि कुठेतरी एक महत्वाचा मासा फलंदाज बाद झाला असता पण यष्टी रक्षकाचा. पुन्हा एकदा संतोषच्या बॅट मधून चेंडू उंचावलाय. क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू खाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. संतोषला माहिती आहे हे षटक आपण थांबून खेळायचंय. 1-2 चं क्रिकेट खेळलं तरी चालेल या षटकामध्ये, कारण येणारी 3 षटक आपण जर थांबलो ना तर कुठेतरी आपल्या संघाचा चान्स आहे. आणि महादेव कदम यांचा मनसुबा दिसतोय की संतोषला स्वस्तात घरी पाठवायचंय, पण कुठेतरी संतोष आपल्या मनाशी गाठ बांधून आलाय की आज मला माझा संघ पुढे न्यायचंय. आणि चेंडू घोषंकित क्षेत्रात गेलाय. धावफलक जाऊन पोहोचतंय 6 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू, 34 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला परिवर्तन होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो तुषार शिवमारे आणि यष्टीरक्षकाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते तर राज पाटील. हर्षदच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तत्पर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय संतोषने. तिसरी धाव घेण्याचा मनसुबा दाखवतोय संतोष. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न संतोषचा नेहमी राहतो, कारण संतोषकडे ती चपळाई आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावरती. आता कुठेतरी
स्पीडअप घ्यावं लागेल संतोष आणि हर्षदला. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. वाईड +1 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. ज्या प्रकारे विनायकने चुकी केली होती त्या दिशेने चुकी करताना पाहायला मिळतोय का तुषार शिवमारे, दोस्ती 11 संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळतोय तुषार शिवमारे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या स्थिर 10 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे हर्षदचा आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धाव फलक 1 वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. पुन्हा एकदा हर्षदच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नेहमी संतोष चव्हाण तत्पर असतो. 2 धावा. चोरटी धाव घेण्याची जी संधी असते ना, तो संतोष कधीच सोडत नाही. अशा रीतीने आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडचा स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज एक धाव पूर्ण करतो ना, तोपर्यंत संतोषने अर्ध क्रीज सोडलेलं असतं. आता सुद्धा आपण पाहू शकता चेंडू सुटल्या सुटल्या संतोष चव्हाण आपल्याला अर्ध्या मैदानापर्यंत. पाच चेंडू, शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल हर्षद पाटील. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्रायकिंग एंड वरती आता पाहायला मिळेल आपल्याला संघाचा उपकर्णधार संतोष चव्हाण. तिसरं षटक कोण टाकणार? महादेव कदम विचार करताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक कोण हाताळणार? दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू, 27 ची गरज. 12 मध्ये 27. .5.5च्या सरासरीने रनाई कोटाव्या लागतील येणाऱ्या 2 षटकामध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो राज पाटील. दोस्ती 11 संघाकडून सामना करेल संतोष चव्हाण. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या फलंदाज. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. सौरभ चिंचोलकर यांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावलीत. आपला मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल धन्यवाद सर. तर आयोजकांना मी विनंती करेन की आपण त्यांचा यथेच्छ असा सन्मान करून घ्यायचा आहे. पंच एकच धाव आहे का आत्ताची? पहिल्या बॉलवरती काय आला? मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अजय कदम. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जसं मी म्हटलं ना, संतोष कदम कायम नेहमी हमेशा तयारीत असतो. जोपर्यंत स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज एक धाव पूर्ण करतो ना, तोपर्यंत संतोष कदम त्याची धाव पूर्ण करून कमीत कमी अर्ध्या क्रीज पर्यंत आलेला असतो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राज. स्ट्रायकिंग एंडला संतोष चव्हाण आणि चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. येणारे 9 चेंडू, 24 ची गरज. आजच्या या आपल्या स्पर्धेसाठी जी स्पॉन्सरशिप त्यांनी दिली होती ना, असे आपल्या या स्पर्धेचे एक स्पॉन्सर शशिकांत शिंदे यांचे या स्पर्धेत आगमन झालंय. पंच आत्ताचा चेंडू काय? निर्धाव डिक्लेअर. धन्यवाद.
पुन्हा एकदा संतोष कुठेतरी फसताना पाहायला मिळतोय. संतोष चव्हाण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राज पाटील. मोठा फटका, बॅटची कडा घेतली. यष्टी रक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू जाते गोशांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने वाढते. धावफलक जाऊन पोहोचते ते 11 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 22 ची गरज. 6 चेंडू 22 ची गरज असताना स्लॉग ओव्हरचं षटक, एक निर्णायक षटक. 6 चेंडू 22. 6 चेंडू 22 ची गरज असताना महादेवने आपल्या ताफ्यातून काढलाय. अजय कदमला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी बोलवलंय. आज पाहायला गेलं ना कुठेतरी पंकज कदम यांची कमतरता आपल्याला भासते कदमवाडी संघाला. कारण नेहमी तिसरं षटक हाताळत असताना पंकज कदम पाहायला मिळतो कदमवाडी उपवळे संघाकडून. मोठा फटका सजवला. हर्षद पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 24 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 16 ची गरज. काय होणार सामन्यामध्ये? बॉलिंग ट्रॅक वरती अजय कदम, स्ट्रायकिंग एंडला हर्षद पाटील. पहिल्या चेंडू वरती समाचार घेतला अजय कदमचा हर्षद पाटीलने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे राज पाटील. पंचांचा इशारा आलाय. धावचीच्या स्वरूपात हर्षद पाटील यांना तंबूत परत जावं लागेल. 1 धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये हर्षद पाटील हे धावचीच्या स्वरूपात बाद झाले. येणारे 4 चेंडू 15 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आता कोण येणार? हर्षदची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि हर्षदची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय अनिल. 4 चेंडू 15 ची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 पाडेवाडी संघाकडून अनिल. बॉलिंग ट्रॅक वरती दोस्ती 11 संघाचा अजय कदम. फुलटॉस चेंडू. बॅटची कडा घेतलीये आणि संतोषने स्ट्राइक चेंज केलाय. 3 चेंडू 14 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती संतोष चव्हाण. 2 मोठे फटके सामन्यामध्ये येईन. 2 डॉट्स, 2 लीगल डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. सामना दोस्ती 11 संघाच्या खिशामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती संतोष चव्हाण. काय करणार अजय कदम? बॉलिंग ट्रॅक वरती फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूला पाठवलाय 30 वरतून सीमा रेषा पार. षटकार. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं ना स्ट्रायकिंग एंडला संतोषने का धावा घेतलाय तो यासाठी. 2 चेंडू 8 ची गरज. डीडी सर पाहायला गेलं होतं ना या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 2 चेंडू 8 ची गरज असताना बॅटिंग करणाऱ्या दोंडेवाडी संघाने तो सामना जिंकला होता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय अजय कदम. पुन्हा फुलटॉसचा प्रयत्न पण शरीराचा वेध घेतलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? आणि स्ट्रायकिंग वरती संतोष स्वतः गेलाय. 1 चेंडू 7 ची गरज. 1 लीगल डिलिव्हरी.
कंपल्सरी चेस हा सामना राहील. काय सामना रंगलाय. एक चेंडू 7 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अजय कदम, स्ट्रायकिंग एंडला संतोष चव्हाण. निर्णायक चेंडू घेऊन येणारे अजय कदम, सामना करेल संतोष चव्हाण. एखादा अतिरिक्त चेंडू श्री 11 संघाला या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो आणि एखादी लीगल डिलिव्हरी हा सामना दोस्ती 11च्या खिशामध्ये जाऊ शकतो. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती संतोष कडे ती समता आहे. फुलटॉस चेंडू, पंचांचा निर्णय आलाय नोचा आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का संतोष? तिसऱ्या धावेसाठी गेलाय संतोष. चौथ्या धावेचा प्रयत्न करेल का संतोष? संतोष चव्हाण. 9+3 अशा 4 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणी सुद्धा वाद घालायचा नाहीये. MC11 पॅनलचे पंच आपल्यासाठी या मैदानामध्ये आहेत. पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय. 9+3 अशा 4 धावा. येणारा एक चेंडू 3 धावांची गरज असेल. 1+2 सॉरी 3 धावा. येणारा एक चेंडू 4 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आता कोण असणार? येणारा चेंडू असेल फ्री हिट. श्री 11 पाडेवाडी संघाच्या विनंती असेल, आपण आपला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. आपले खेळाडू आज कमी आहेत पण आपण कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे. एक चेंडू 4 ची गरज. एक लीगल डिलिव्हरी. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू 4 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती. पंचांचा इशारा येतोय वाईटच्या दिशेने आणि एक चेंडू 3 ची गरज. फ्री हिट कंटिन्यू असेल. कंपल्सरी चेसचा हा सामना. काय सामना घडतोय. एक मोठा बिग हिट आणि लीगल डिलिव्हरी. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय आणि अशा रीतीने एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि दोस्ती 11 कुपवळे कदमवाडी संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये घात